नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज 16 मे आज मित्रांनो मध्यरात्री पुढील 3 ते 4 तासामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे मित्रांनो 10 जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यास मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने ही शक्यता जास्त आहे। लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासामध्ये या मध्यरात्री या ठिकाणी पावसाचा जोर जास्त पाहायला मिळणार आहे। तसेच कळंब, चौसाळा या भागात आपल्याला जोर जास्त पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। फलटण, लोणंद, अकलूज या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार भयंकर ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तसेच सातारा, वडूज, विटा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे। पुढील 3 ते 4 तासामध्ये शक्यता देण्यात आलेली आहे। तसेच कोकण पट्टीमध्ये देखील मित्रांनो रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये देखील दौंड, बारामती, जेजुरी, खेड या संपूर्ण भागामध्ये पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची मध्यरात्रीतून पाहायला मिळते। तसेच संपूर्ण नगर जिल्हा देखील काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर विचार केला तर संपूर्ण राज्याचा तर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे तसेच बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, इगतपुरी, मुंबई, पालघर या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पुढील 3 ते 4 तासामध्ये व मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।